नमस्कार. अच्छा, कधी असं होतं का की मराठी बोलताना आपलीच वाक्य आपल्याला थोडी विचित्र वाटायला लागतात? म्हणजे सारखे सारखे तेच शब्द येतात, खूप पुनरावृत्ती होते. ह्याच समस्येवरचा एक अगदी सोपा उपाय आज आपण बघणार आहोत, आणि तो म्हणजे सर्वनाम. अस्खलित मराठी बोलायचं असेल ना, तर हे प्रकरण समजून घेणं खूप महत्वाचं आहे. चला एक उदाहरणच बघूया. हे वाक्य ऐका. राजू राजूच्या घरी राजूची बॅग आणायला गेला. ऐकलं ना? कसं तरीच वाटतंय नाही का? राजू, राजूच्या, राजूची एकाच वाक्यात 3 वेळा. ही अशी पुनरावृत्ती झाली की बोलणं एकदमच विस्कळीत वाटतं आणि ऐकायला पण बरं नाही वाटत. पण चांगली गोष्ट ही आहे की यावर एक खूपच सोपा आणि एकदम प्रभावी उपाय आहे. आणि तोच उपाय म्हणजे सर्वनाम. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर नामाच्या जागी वापरला जाणारा शब्द. झालं. ओके, तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी ही पुनरावृत्तीची नेमकी समस्या काय आहे ते पाहू. मग आपण सर्वनामांचे 6 प्रकार म्हणजे आपले 6 महान बदली शब्द कोणते आहेत ते ओळखू. त्यानंतर दर्शक आणि संबंधी सर्वनामांमध्ये काय फरक आहे आणि आपण या शब्दाची 2 वेगवेगळी रूपं कोणती आहेत हे समजून घेऊ. आणि हो, शेवटी थोडा सराव करू आणि एक क्विक रेफरन्स गाईड पण बघू. चला तर मग उघडूया आपल्या व्याकरणाची पेटी आणि ओळख करून घेऊया या 6 महत्वाच्या साधनांची. तर हे आहेत सर्वनामांचे 6 मुख्य प्रकार. पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, सामान्य किंवा अनिश्चित आणि आत्मवाचक. आपण ह्या सगळ्यांची ओळख तर करून घेणारच आहोत, पण आपलं खास लक्ष असेल दर्शक आणि संबंधी सर्वनामांवर. आणि हो, आपण या शब्दावर, कारण खरं सांगायचं तर सगळ्यात जास्त गोंधळ इथेच होतो. ठीक आहे, मग चला सुरुवातच करूया एका महत्वाच्या फरकापासून. म्हणजे निर्देश करणे आणि संबंध जोडणे यात काय फरक आहे. सोप्या भाषेत दर्शक आणि संबंधी सर्वनामांमधला फरक बघू. आता बघा, ह्या दोघातला फरक खरं तर खूप सोपा आहे. दर्शक सर्वनाम म्हणजे काय, तर सरळ सरळ बोट दाखवण्यासारखं आहे. जसं की तो माझा मित्र आहे, आपण तो म्हणून निर्देश करतोय. या उलट संबंधी सर्वनाम काय करतं, तर ते संबंध जोडतं आणि हे नेहमी जोडीने येतं. जसं की जो तो किंवा जे ते. उदाहरणार्थ, जो अभ्यास करेल तो पास होईल. पाहिलं जो आणि तोने कसा संबंध जोडलाय ते. आता येऊया एका मोठ्या गमतीशीर पण तितक्याच गोंधळात टाकणाऱ्या शब्दाकडे, आणि तो शब्द आहे आपण. हा शब्द अनेकांना गोंधळात टाकतो कारण याचे 2 वेगवेगळे अर्थ आहेत. म्हणजे बघा, आपण या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा हे पूर्णपणे वाक्यावर अवलंबून आहे. जेव्हा आपण म्हणतो आपण जेवूया, तेव्हा त्याचा अर्थ होतो आम्ही, किंवा कधीकधी आदराने तुम्ही असाही होतो. तेव्हा ते असतं पुरुषवाचक सर्वनाम. पण जेव्हा आपण म्हणतो तो आपणून आला, तेव्हा त्याचा अर्थ स्वतः असा होतो आणि मग ते बनतं आत्मवाचक सर्वनाम. सोप्पं आहे, फक्त संदर्भ लक्षात ठेवायचा. चला, आता थिअरी खूप झाली. आता वेळ आहे प्रॅक्टिसची. आपण जे काही शिकलोय ते किती समजले हे तपासून बघूया. ओके, पहिलं वाक्य बघूया. तो आपणहून आंबे घेऊन आला. जरा विचार करा, ह्या 2 सर्वनामं लपलेली आहेत. बरोबर ओळखलात का? इथे तो हे झालं पुरुषवाचक सर्वनाम आणि आपणहून म्हणजे स्वतःहून. हे कर्त्याबद्दलच पुन्हा सांगते, म्हणून हे झालं आत्मवाचक सर्वनाम. चला पुढचं वाक्य बघूया. हे बघ, किती सुंदर चित्र आहे. एकदम बरोबर. यात हे आहे दर्शक सर्वनाम. का? कारण ते थेट चित्राकडे निर्देश करतंय, बोट दाखवतंय. आता हे जरा वेगळं वाक्य आहे. कोणी कोणास हसू नये. इथे कोणी हा शब्द आहे, पण प्रश्न तर विचारलेला नाहीये. मग हे काय असेल बरं? हे आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. कारण इथे कोणी म्हणजे नक्की कोण हे निश्चित नाहीये. कोणीही असू शकतं, म्हणून अनिश्चित. चौथं वाक्य, जो सर्वप्रथम उत्तर देईल तो बक्षिसास पात्र ठरेल. यात तर तुम्हाला एक जोडी दिसेल. अगदी बरोबर. जो तो. ही जोडी 2 वाक्यांमध्ये एक संबंध निर्माण करतेय, म्हणून हे झालं संबंधी सर्वनाम. आणि आता शेवटचं वाक्य, तू स्वतः मोटार चालव. इथे पण 2 आहेत. तू हे आहे पुरुषवाचक सर्वनाम आणि स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे, जे कर्त्यावर म्हणजेच तूवर जोर देते. वा, छान सराव झाला. आता आपण जे काही शिकलोय ते सगळं पटकन आठवण्यासाठी एक छोटीशी पण खूप उपयोगी अशी मार्गदर्शिका बघूया. बघा,
या तक्त्यामध्ये तुम्हाला सगळे 6 प्रकार, त्यांचे महत्त्वाचे शब्द आणि अगदी सोपी उदाहरणं एकाच जागी मिळतील. पुरुषवाचक, दर्शक, संबंधी सगळं काही. मराठीत बोलताना किंवा लिहिताना सर्वनामांचा अचूक वापर करायचा असेल तर हा तक्ता खूप कामी येईल. तर मग आता हे सगळं समजल्यावर पुढच्या वेळी जेव्हा मराठीत बोलाल किंवा काही वाचाल तेव्हा जरा लक्ष द्या. कुठे आपण नामाची पुनरावृत्ती टाळू शकतो आणि या 6 प्रभावी साधनांपैकी कोणतं साधन वापरून आपलं बोलणं अधिक सहज, अधिक प्रभावी आणि सुंदर बनवता येईल. नक्की विचार करा.